नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित सर, फाउंडर PCMC करिअर फोरम पिंपरी चिंचवड पुणे 33. आज या ऑनलाईन व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत एक नवा मेसेज घेऊन यायचा. काय आहे हा मेसेज? 12वी नुकतेच तुम्ही उत्तीर्ण झालेला आहात, भविष्याबद्दल विचार करताय आणि विशेषतः स्पर्धा परीक्षा क्षेत्राबद्दल विचार करत आहात, तर आजचा हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी महत्वाचा आहे. मित्रांनो, आपल्या प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी, पण ती कशी मिळवायची? तर त्यासाठी अनेक पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहेत. पण नेमक्या कशा पद्धतीने करायला हवं, त्यासाठी सुरुवात कशी व्हायला हवी आणि इम्पॉर्टंट म्हणजे ते मिळवण्यासाठी माझा प्रवास कसा असणार आहे, याबद्दल अनेक विद्यार्थ्यांमध्ये चिंता असते. आणि हे मिटवण्यासाठी गेले 10 वर्ष PCMC करिअर फोरम अंतर्गत स्वामी विवेकानंद अकॅडमी अविरत प्रयत्न करत आहे. खास करून ज्या विद्यार्थ्यांना आपल्या यशासाठी प्रामाणिक मेहनत घेण्याची तयारी आहे, त्यांना योग्य दिशा आणि योग्य मार्गदर्शन करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आजच्या या व्हिडिओ मार्फत MPSC नेमकं काय आहे आणि त्या संदर्भात आपण काय करायला हवं हे नक्कीच जाणून घेऊया. हा व्हिडिओ ग्रॅज्युएट कंप्लीट असणाऱ्या किंवा ग्रॅज्युएट करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तितकाच महत्वाचा आहे. मित्रांनो, आपल्या प्रत्येकाला कधी ना कधीतरी वाटतं की मला डेप्युटी कलेक्टर बनायचंय, मला DYSP बनायचंय, मला तहसीलदार बनायचंय, मला PSI बनायचंय. पण नेमकं कसं? दुसरं उत्तर असतं की यासाठी मला MPSC एक्झाम द्यायची. मित्रांनो, नेमकं उत्तर शोधायचं आहे तर आपल्याला ही गोष्ट माहीत असणं अपेक्षित आहे. MPSC एक आयोग आहे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, म्हणजेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग आपण याला म्हणतो. या अंतर्गत अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झाम्स होतात. त्यामध्ये टेक्निकल, नॉन टेक्निकल एक्झाम्सचा प्रामुख्याने उल्लेख आपण करू शकतो. चला तर मग आपल्याला ज्या एक्झाम्सला विशेष टार्गेट करायचं आहे त्यापैकी आपल्याला 2 एक्झाम्स विशेष महत्वाच्या आहेत. एक आहे राज्यसेवा परीक्षा आणि दुसरी आहे दुय्यम सेवा परीक्षा. मित्रांनो, राज्यसेवा परीक्षांमध्ये आपल्याला प्रामुख्याने किंवा स्टेट सर्व्हिस एक्झामिनेशन मध्ये काय येतं तर ही महाराष्ट्रातल्या क्लास 1 अधिकाऱ्यांच्या रिक्रुटमेंटसाठी MPSC अंतर्गत घेतली जाणारी एक्झाम्स आहे. याच्यामध्ये मला तहसीलदार बनायचंय, मला प्रांत अधिकारी बनायचंय, मला DYSP बनायचंय, मला डेप्युटी कलेक्टर बनायचंय, तर नक्कीच आपल्याला राज्यसेवा परीक्षा द्यायची आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने कशा प्रकारे एक्झाम्स होते तर यामध्ये आपल्याला 3 टप्पे महत्वाचे: पूर्व, मुख्य आणि मुलाखत. 2025 मध्ये आपण पुढे पाहिलं तर 2025 पासून आपल्याला ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह या पॅटर्न मध्ये एक्झाम द्यायची. मग मित्रांनो, 12वी नंतर सुरुवात करताय किंवा ग्रॅज्युएशन चालू असताना तुम्ही सुरुवात करत आहे तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला कोणती एक्झाम द्यायची. मग याचा सिलेबस काय आहे, हा सिलेबस तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. आयोगाच्या वेबसाईटवर याची आपल्याला प्रिंट नक्कीच भेटू शकते, सॉफ्ट कॉपी नक्कीच भेटू शकते. त्याला अगदी फोडून सोप्या पद्धतीमध्ये आम्ही आपल्या अकॅडमी मार्फत तुमच्यापर्यंत घेऊन येतो. मग याची सुरुवात कुठून व्हायला हवी, यासाठी पाठ्यपुस्तकांचा रोल, NCERTचा रोल कसा असतो, याचबरोबर न्यूजपेपर, मॅगझिन्स कसे वाचायला हवे, मॅप बुक कसा अभ्यास करायला हवा, सुरुवात कुठून व्हायला हवी, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आम्ही या ऑनलाईन माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. PSI, STI असिस्टंट, राज्य उत्पादन शुल्क, टॅक्स असिस्टंट अशा ग्रुप B आणि ग्रुप C साठी आपल्याला दुय्यम सेवा परीक्षा ग्रुप B, ग्रुप C आपल्याला देणं अपेक्षित आहे. PSI सोडलं तर कुठल्याही परीक्षेला मुलाखतीची गरज नसते. PSI ला मात्र तुम्हाला मुलाखत आणि त्याचबरोबर ग्राउंड म्हणजेच फिजिकल देखील असणार आहे. म्हणजे पूर्व, मुख्य आणि फिजिकल आणि इंटरव्ह्यू हा पॅटर्न आपल्याला PSI साठी द्यायचा आहे. बाकी परीक्षा मात्रसाठी तुम्हाला फक्त प्री आणि मेन्स द्यायची. सगळ्यात महत्वाची गोष्ट, या दोन्ही एक्झाम्स या ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. मग मित्रांनो, या सगळ्याबद्दल आपल्याला जर पहिली स्टेप कळाली, मला नेमकं काय बनायचंय आणि त्यासाठी कोणती एक्झाम देणं महत्वाचं आहे, हे जरी आज तुम्हाला कळलं तर मला वाटतं की नक्कीच आपण एक पाऊल पुढे आलो असं म्हणू शकतो. मग मित्रांनो, आपल्याला प्रामुख्याने विषय कोणते असतात
तर आपण हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, पॉलिटी, सायन्स, ईव्हीएस या जनरल स्टडीजचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. याबरोबर त्याला चालू घडामोडींची योग्य साथ असणं अपेक्षित आहे. भाषेवर म्हणजेच मराठी भाषा आणि इंग्रजी भाषेच्या ग्रामरवर आणि त्याच्या बेसिकवर आपली विशेष कमांड असणं अपेक्षित आहे. पूर्वपरीक्षेसाठी आपल्याला सीसॅट सारखा म्हणजेच कॉन्ट ऍप्टिट्यूड, रिझनिंग म्हणजेच गणित आणि बुद्धिमत्तावर थोडीफार प्रमाणात आपल्याला पकड असणं अपेक्षित आहे. मग नेमकं काय करावं लागतं, कशा प्रकारे अभ्यासाला सुरुवात करावी लागते, आपलं प्लॅनिंग कसं असावं लागतं, सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याकडे असणारा वेळ आणि तुम्हाला साध्य करण्याचं जे काही तुमचं ड्रीम आहे ते कसं होणार आहे हे आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण निवासी विद्यार्थ्यांची देखील सोय करतो आहोत. महाराष्ट्रातून गेली 10 वर्षामध्ये अनेक विद्यार्थी आपल्या संस्थेचा भाग बनतात. अकॅडमिक ज्या ठिकाणी त्यांना 4 ते 5 तास डेली मार्गदर्शन केलं जाणार आहे, यानंतर त्यांना स्वतःच्या अभ्यासासाठी उत्तम अभ्यासिकेची सोय आपण करून देत आहोत. सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत ही अभ्यासिका तुमच्यासाठी नक्कीच उपलब्ध असणार. या व्यतिरिक्त एक स्वच्छ आणि सुंदर असं हॉस्टेल आपण तयार केलेलं आहे. मुलांसाठी आणि मुलींसाठी सेपरेट हॉस्टेल आहे. जेवण्याची उत्तम सोय आपण करून दिलेली आहे. म्हणजेच एका छताखाली आपण सर्व प्रकारच्या ज्या सेवा आहेत त्या उपलब्ध करून देतो. महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना ज्याला अधिकारी बनायचा, त्या पालकांना ज्यांना आपल्या मुलाला अधिकारी बनताना पाहायचं आहे, त्या प्रत्येकासाठी माझं आव्हान आहे, आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत. अलीकडे काही क्वेश्चन्स माझ्याकडे आलेले आहेत, ते क्वेश्चन्स या माध्यमातून तुमच्या समोर सांगतो. 12वी झालेल्या विद्यार्थ्याला जर पुण्यात यायचं आहे तर मग त्याचं ग्रॅज्युएशनचं काय? तर मित्रांनो, अनेक पुण्यातील कॉलेजेस बरोबर आपलं टायप आहे. म्हणजे तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता करता तुमचं ग्रॅज्युएशन देखील कंप्लीट करू शकता आणि यासाठी आम्ही तुम्हाला सर्व प्रकारचं सहकार्य करायला तयार आहोत. दुसरी महत्वाची गोष्ट असते की सर, यासाठी आर्ट, कॉमर्स, सायन्स यापैकी कोणता उत्तम पर्याय आहे, कोणता पर्याय निवडला पाहिजे? मित्रांनो, मला असं वाटतं व्यक्तिगत की जे तुम्हाला आवडतं, ज्यात तुम्हाला करिअर करावं असं वाटतं, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर करू शकता. यासाठी अपेक्षित नाही की तुम्ही बॅचलर ऑफ आर्ट मध्येच करणं अपेक्षित आहे, कॉमर्स मध्येच करणे गरजेचं आहे, सायन्स मध्येच करणे गरजेचं आहे. ज्या तुम्हाला इंटरेस्ट आहे त्यात तुम्ही ग्रॅज्युएशन करू शकता. जर आपण स्पर्धा परीक्षेचा विचार केला तर नक्कीच बॅचलर ऑफ आर्टचे जे सब्जेक्ट आहेत लाईक हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी या विषयांना प्रामुख्याने आपल्याला बॅचलर ऑफ आर्ट मध्ये तयारी पूर्ण होते. म्हणून आपण बॅचलर ऑफ आर्टला प्राधान्य दिलं पाहिजे. माझ्याकडे तिसरा एक प्रश्न आला होता की सर, पुण्यात आल्यानंतर आमच्या विद्यार्थ्यांची सोय होईल का? मित्रांनो, द चाफेकर बॉईज हॉस्टेल आणि धाराऊ गर्ल्स हॉस्टेल गेली 4 वर्षापासून PCMC करिअर फोरम अंतर्गत काम करते आहे. पिंपरी चिंचवड शहरातील अनेक नामवंत इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी 10वी नंतर जेईई नीट प्रिपरेशनसाठी जे पुण्यात येत आहेत ते आपल्या हॉस्टेलमध्ये राहतात. जर त्यांच्यासाठी मी जागा उपलब्ध करून देऊ शकतो तर 12वी नंतर एखादा स्पर्धा परीक्षेसाठी पुण्यात येतो, त्याला राहण्याची सोय हवी आहे, तर नक्कीच मी माझ्या विद्यार्थ्यासाठी उत्तम सोय माफक दरामध्ये उपलब्ध करून देऊ शकतो. पालकांचा असा एक प्रश्न असतो की यामध्ये काय गॅरंटी आहे की आपण सिलेक्ट होऊ शकतो? मित्रांनो, यात गॅरंटी नाही, तर खरोखर विश्वास असायला पाहिजे की मला हे साध्य करायचं आणि ही जबाबदारी फक्त त्या विद्यार्थ्याची अजिबात नाही. हा एक ट्रायंगल आहे आणि हा ट्रायंगल जर पूर्ण झाला तर मला वाटतं की आपण त्या विद्यार्थ्याकडनं यश अपेक्षित करू शकतो. कोण आहे या ट्रायंगलचे अँगल्स? तर पहिले आहे तो विद्यार्थी ज्याने प्रामाणिक मेहनत करायला हवी, मेहनतीला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी उत्तम मार्गदर्शक त्याला मिळायला हवा, त्याच्या चुकांवर त्याचं विशेष लक्ष असायला हवं आणि तिसरा महत्वाचा घटक म्हणजे तुम्ही पालक. तुम्ही त्याला मोरल सपोर्ट करा, त्याला फायनान्शियल सपोर्ट करा, त्याची मेंटल स्टॅबिलिटी ठेवण्यामध्ये त्याला मदत करा आणि जर या तीनही लोकांनी एकत्र येऊन जर प्रयत्न केला नक्कीच तो विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो. आम्ही तयार आहोत, तुम्ही तयार आहात का?
तुमचे पालक तयार आहेत का? या पलीकडे कोणतीही शंका असेल तर ती माझ्या बरोबर तुम्ही नक्की शेअर करा. माझी संपूर्ण टीम तुम्हाला नक्कीच योग्य मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहे. मित्रांनो, गेल्या 10 वर्षामध्ये जे अधिकारी होताना जो आनंद पाहिला आहे, जे यश पाहिलेलं आहे, ते खरंच कौतुकास्पद आहे. आज या PCMC करिअर फोरम मध्ये काहीच कमी नाही. कमी जर काही असेल ते तुमच्यासारख्या प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या यशाची. कशाची वाट पाहताय? मग मित्रांनो, मार्केटमध्ये अनेक स्वस्त पर्याय देखील उपलब्ध आहेत. कोणी उठून या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहे. पण खरंच तो पर्याय योग्य आहे का? तो पर्याय मार्केटमध्ये कधीपासून उपलब्ध आहे? त्यातनं मला खरंच यश मिळणार आहे का? ते जागरूक विद्यार्थी आणि जागरूक पालक म्हणून नक्कीच चौकशी करा. आपल्या संस्थेबद्दल तुम्ही कोणत्याही माध्यमातून चौकशी करू शकता. गुगल, फेसबुक किंवा अगदी तुम्ही जस्ट डायल देखील या संबंधित अधिक माहिती मिळवू शकता. लवकरच आपण ऑनलाईन सिरीज सुरू करतो आहोत. या सिरीज मधून वेगवेगळ्या एक्झाम्स, वेगवेगळ्या पोस्ट आणि त्या संबंधित तयारीची जी काही बांधणी आहे ती आपण सुरू करतो आहोत. आजच्या या कोर्समधून किंवा आजच्या या व्हिडिओमधून MPSC नेमकं काय आहे हे मला सांगायचं होतं. आणि मित्रांनो, MPSC करणं म्हणजेच तुमचं ड्रीम अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला 2 पर्याय आहेत. एक राज्यसेवा, एक दुय्यम सेवा. मग मला नेमकं काय करायचंय, मी तयारी कशीपासून करायला हवी, अशा प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा या ऑनलाईन माध्यमातून किंवा तुम्ही प्रत्यक्ष आपल्या ऑफिसमध्ये येऊन याबद्दलची अधिक माहिती घेऊ शकता. माझे मेंटॉर, माझे काउन्सिलर, माझे ऍडमिन तुम्हाला योग्य सहकार्य करतील याची मी तुम्हाला खात्री देतो. याचबरोबर कोणतीही शंका किंवा अडचण असल्यास तुम्ही माझ्याशी प्रत्यक्ष कॉलवर देखील बोलू शकता. नंबर नोट डाऊन करून घ्या. नंबर आहे 9145274493. या नंबरवर तुम्ही तुमचा प्रश्न सांगा, तुमची अडचण सांगा. ती सोडवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. तुमच्या पाल्याबद्दल पालकांना माझ्याशी बोलायचं आहे, शंका मांडायची आहे, त्यावर देखील आम्ही सकारात्मक प्रयत्न करू. लवकरच भेटूयात मित्रांनो. आणि या नव्या महाराष्ट्राला नव्या प्रशासनिक पद्धती घडवण्यामध्ये तुमचा पुढाकार असायला हवा आणि त्याला मार्गदर्शन करण्यासाठी हे PCMC करिअर फोरम स्वामी विवेकानंद अकॅडमी नक्कीच प्रयत्नशील राहतो. चला तर मग लवकरच भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.